साहेबा खरंच काम नाही. देव माणूस आहे ते जिल्ह्यासाठी. मीच न सगळं गाव म्हणू शकतो कुठं बी. काय केलं नाही साहेबांनी सांगा बरं? साहेबांनी सगळं केले. आज आम्ही बोलतो हे कुणामुळे बोलतो? एनर्जी कुणामुळे आहे? साहेबामुळेच आहे की एनर्जी. त्यांनी काय बी आरोप केला असला तरी कोर्टानं निर्दोष सोडल्यावर ती विषय तिथं संपला. त्याच्यात संजय राऊतांनी जे आरोप केले तो ओमराजेवर ते बरोबरच आहेत. त्यांनी काहीच केलं नाही. आम्ही सुरुवातीला डॉक्टर साहेबांनी कारखान्याचे ऊसाचे पेमेंट आम्हाला व्यवस्थित देत नसल्यामुळे पवनराजेला दिला. आपलं ओमराजेला निवडून दिलं आणि ओमराजेने ते भंगार सुद्धा विकून खाल्लं. नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची धाराशिव मध्ये एक मोठी सभा झाली. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर अनेक आरोप केले. मात्र संजय राऊत यांचा एक आरोप या सभेमधला एक लक्षवेधी ठरला. ते म्हणजे संजय राऊत असा आरोप करून गेले की पवनराजेंच्या हत्येबद्दल मला वेगळाच काही संशय येतोय. इतकी वर्ष ओमराजे जरी त्यांच्याकडे असले, आता मात्र संजय राऊत हे आरोप करत असले तर सामान्य लोकांना, धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण आहोत आणि धाराशिव जिल्ह्यातल्या सामान्य लोकांना काय वाटतं याचाच आपण आढावा घेत आहोत. मामा, काल संजय राऊत यांनी सभेमध्ये एक वेगळाच संशय व्यक्त केलाय की पवनराजे यांच्या हत्येबद्दल त्यांना वेगळा संशय असं वाटतं, असं वक्तव्य केलं. तुम्हाला काय वाटतं? 20 वर्ष तर पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप होत होते, त्यांची निर्दोष सुटका झाली. पद्मसिंह पाटील बद्दल यांच्याबद्दल काय वाटतं आणि त्या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या आरोपाबद्दल काय नाही, पण खरं सांगायचं डॉक्टर साहेबांनी आमच्या वाघोलीसाठी जिल्ह्यासाठी विकास इतका केला की अजून ह्याच्या पुढे कोण पायदा होऊ शकत नाही विकास तेवढा डॉक्टर साहेब एवढा करा. आणि त्यातून आमच्या गावाला एमएससीबीचं मोठं ठी आणले, सबस्टेशन आणले, डॅम आणला. गावात जवळजवळ 3 मोठे कोल्हापुरी बंधारे आहेत. आणि शेतकऱ्यासाठी भरपूर केले त्यांनी. सामान्य म्हणजे डॉक्टर साहेबाला एकही टक्का मी चुही म्हणू शकत नाही. आणि ते थोडं परजिल्ह्यातून थोडी ही झाले, राजकारण झालेलं आहे. ते मग साहेबाला कुठं तर बदनामी करायची. कारण साहेब आमचे सीएम होणार होते. मी साहेबाचा कार्यकर्ता म्हणा, खास का माणूसच आहे साहेबाचा. उघड सांगतो तुम्हाला. साहेबामुळेच आज मी तुम्हाला बोलू शकतो. अगर एवढी टाईट कपडे येते, एवढा गॉगल फिगल, म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे की साहेबांना आमच्यासाठी भरपूर केलेलं आहे. गावासाठी ना, जिल्ह्यासाठी सुद्धा. खरंच काम नाही. देव माणूस आहे ते जिल्ह्यासाठी. मीच न सगळं गाव म्हणू शकतो कुठं बी. काय केलं नाही साहेबांनी सांगा बरं? साहेबांनी सगळं केले. आज आम्ही बोलतो हे कुणामुळे बोलतो? एनर्जी कुणामुळे आहे? साहेबामुळेच आहे की एनर्जी. साहेबाबद्दल ते बोलायचं का? काय विकास केलेलाच आहे की त्यांनी. हा, आज आमच्या गावात हायब्रिड शिवाय काय पिकत नव्हतं. काय आज धरण झाल्यामुळं ऊस झाला, हो, सबस्टेशन झालं. मग अजून काय करायचं? त्यांच्यावर आरोप झालेला आहे ते विकासामुळे झाकून गेले समजा. आमच्या गावात आता पहिल्यांदा डॉक्टर साहेब पहिल्यांदा निवडून आले का, तेव्हा आमच्या गावाला प्यायला पाणी नव्हतं. त्यांनी हे नदीवरून टाकी बांधून आमच्या गावाला पाण्याची सोय केली, टाकी बांधली. पहिलं काम आमच्या गावात निवडून आल्या पहिल्या विधानसभेला जे निवडून आलं का, त्यावेळेस आमच्या गावाला त्यांनी पाण्याची सोय केली, पिण्याची पाण्याची. त्यांनी काय बी आरोप केला असला तरी कोर्टानं निर्दोष सोडल्यावर ती विषय तिथं संपला. मी भाजपचा माणूस नसून मी सांगतो की बाबा जी डॉक्टर साहेबांनी वाघोलीत काम केलं त्याच्यामुळं गाव ही 80% पाण्याखाली आलंय. त्याच्यामुळं बाकीचं आम्हाला त्यांच्याबद्दल काय दुसरं बोलायचा विषय स्वतंत्र मिळाल्यापासून या वाघोलीत बाकीचं विशेष काहीच कामं झाली नव्हती. डॉक्टर साहेबांच्या काळात जी झाली ती कुणी केलेली नाही. जिल्ह्याच्या राजकारण मध्ये खूप बदल झालाय. ओमराजे निंबाळकर इकडे आलेत आणि काल सभा झाली उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची. संजय राऊत यांनी त्यांच्या बरेच आरोप केले आहेत यांच्यावर. ओमराजे निंबाळकर हे वगैरे टीका केली आणि त्याच आरोपामध्ये बोलताना त्यांनी पवनराजेच्या हत्येबद्दल एक वेगळा संशय व्यक्त केला. तुम्हाला काय वाटतं त्या संशयाबद्दल? आणि न्यायालयानं पद्मसिंह पाटील यांची निर्दोष सुटका केली आहे, त्याबद्दल काय वाटतं? डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी सुरुवातीपासूनच उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाची कामं केली आहेत. त्यांनी जिल्ह्यामध्ये आडवा जिरवा पाण्याची लघु पाटबंधारे असून मध्यम प्रकल्प असेल अशी बरीच भरीव कामं केल्यामुळे येथील शेतकरी सुखी झाला. आमच्या वाघोली मध्यम प्रकल्पामुळे जो शेतकरी बैलगाडीत फिरत नव्हता, आज मोटरसायकलवर 4 चाकी गाडीमध्ये फिरायला लागला. आणि जे आरोप केलेत त्याच्यात संजय राऊतांनी जे आरोप केलेत व ओमराजेवर ते बरोबरच आहेत. त्यांनी काहीच केलं नाही. आम्ही सुरुवातीला डॉक्टर साहेबांनी कारखान्याचे ऊसाचे पेमेंट आम्हाला व्यवस्थित देत नसल्यामुळे पवनराजेला दिला. आपलं ओमराजेला निवडून दिलं आणि ओमराजेने ते भंगार सुद्धा विकून खाल्लं. डॉक्टर साहेबांनीच खरा विकास केला जिल्ह्याचा.
हे बाकी फक्त सत्ता आणि पैशाच्या लालचीपोटी राजकारण करतात. विकास होय, विकासच झाला नाही तुम्हाला सांगतो खरा. खरं शेतकऱ्याची माती झालेली आहे. ही विकासाच्या नावाखाली सगळं ढोंग करते ते. मला सांगा सोयाबीनची काय परिस्थिती आहे? हा? नाही, बोलू द्या. बोला. सोयाबीनच्या भावाची काय परिस्थिती आहे? 4,000 रुपये क्विंटल. कसा शेतकरी राहील सांगा? त्याचं आता ही उद्योग झालेला राजकारण म्हणजे कुठलं बी पद ती चेष्टेच्या हिमतीवर करते, चेष्टेचा प्रपंच सगळं भागते. पण सर्वसामान्य शेतकऱ्याची अवस्था काय? आज आम्हाला काय देणं घेणं नाही का कुणी राजकारणाशी? काही संबंध नाही. आमची काय अवस्था आहे, ऊसाची काय परिस्थिती आहे? आज त्या सोलापूर कारखान्याला ऊस पाठवला लोकांनी, काढाडीच्या कारखान्याला. त्याचं बिल आतापर्यंत नाही. काय करणार शेतकरी ती सांगा? किती दिवस होती ती पाण्यात तिथं? तळ्यात आंदोलन केलं का नाही त्यांनी? काय उपयोग झाला मला सांगा की तुम्ही? अहो या अटल बिर्याच्या काळात परवानं दिलं शासनानं. त्यावेळेस ही आज त्याचं फळ बघायला मिळालंय. नाहीतर हे काँग्रेसच्या काळात तुम्हाला सांगतो 25 किलोमीटरच्या आत कारखाना काढू देत नव्हती. ही खुलीकरणाचं धोरण आलं त्यावेळेसच ही परवाना देऊन टाकला अटल बिहारी सरकारनं. आणि त्यावेळेस शरद जोशीनंच ही मान्य केलेली आहे. माझं म्हणणं असं आहे की संजय राऊतांनी जे संशय व्यक्त केलेला आहे की त्याच्याबद्दल डॉक्टर पद्मसिंह पाटलाबद्दल ही कुठलीही डॉक्टर पद्मसिंह पाटलाने काहीच केलं नव्हतं. तरी पण त्यांनी 20 वर्ष त्यांनी भोगायची पाळी आली. त्यांनी जिल्ह्यात बरीचशी विकास कामं केली, सगळे बंधारे बांधले, रोड केले आणि चारित्र्य संपन्न माणूस असताना त्याच्यावर बिनबुडाचे आरोप लावून ह्यांना अडकवण्यात आलं डॉक्टर पद्मसिंह पाटलाला. ती काय असं वार करणारे माणूस नव्हते डॉक्टर पद्मसिंह पाटील.